नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलवर। मित्रांनो, जसं आपण ॲमेझॉनवर काही बाईंग करताना 4, 5, 6 गोष्टी एकत्र सिलेक्ट करतो आणि त्याला कार्टमध्ये ॲड करतो आणि तो कार्ट जो असतो तो एक्झॅक्टली एकत्र आपण एक्झिक्यूट करतो, म्हणजे ऑर्डर प्लेस करतो त्या कार्टची। म्हणजे त्या कार्टमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या एकत्रितरित्या आपण पैसे देऊन बाय करतो। अशीच गोष्ट जर स्टॉकमध्ये करायला मिळाली तर किती भारी होईल ना। आपल्याला पसंतीचा स्टॉक जे आहेत, जे फेवरेट स्टॉक आहेत, ते एका बास्केटमध्ये ॲड करायचे आणि ती पूर्ण बास्केट एकाच वेळी एक्झिक्यूट करायची। हे फीचर झिरोधामध्ये आता अवेलेबल आहे। कशा पद्धतीने हे फीचर तुम्ही वापरू शकता त्याच्यावरचाच आजचा व्हिडिओ राहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। झिरोधामध्ये लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऑर्डरच्या सेक्शनमध्ये यायचं आहे। ऑर्डरच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बास्केटचा एक टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा नवीन बास्केट तुम्हाला तयार करायची आहे। न्यू बास्केटवर क्लिक केल्यानंतर त्या बास्केटचं नाव तुम्हाला द्यायचं आहे। आता तुमच्या फेवरेट स्टॉकची जी काही नावं असतील ते तुम्ही देऊ शकता। तुम्हाला बँकेची वेगळी बास्केट तयार करायची असेल तर तुम्ही बँक नाव देऊ शकता। IT ची वेगळी बास्केट तयार करायची असेल तर IT नाव देऊ शकता। निफ्टीची वेगळी बास्केट तयार करायची असतील, निफ्टीमधले स्टॉक तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही निफ्टीचं नाव देऊ शकता। नावात काय आहे, नाव कुठलंही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। मी इथे नाव देतोय निफ्टी। निफ्टीचे स्टॉक मला ॲड करायचे आहेत, एकाच वेळेला बाय करायचे आहेत, त्यामुळे कंटिन्यू करतोय। आता इथे तुम्ही एका बास्केटमध्ये मॅक्सिमम 20 स्टॉक ॲड करू शकता। त्याचशिवाय तुम्ही स्टॉक बास्केट जी आहे ती ऑप्शनसाठी पण यूज करू शकता, फ्युचरच्या हेजिंगसाठी पण यूज करू शकता। आता हेजिंग कसं करायचं याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन, तो तुम्ही तिथे बघा, कारण इथे आपण फक्त स्टॉक बास्केटबद्दल बोलतोय। ऑप्शन आणि हेजिंगवर नवीन व्हिडिओ घेऊन येतो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तोपर्यंत थोडंसं हे व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ पण लवकरच लाईव्ह होईल। तर इथे तुम्ही बघू शकता की 20 आयटम ॲड करू शकतो। 20 आयटम म्हणजे तिथे तुम्ही स्टॉक ॲड करू शकता, ऑप्शन ॲड करू शकता, फ्युचर ॲड करू शकता आणि सगळे एकत्रितरित्या एक्झिक्यूट करू शकता। फक्त आपण आता स्टॉक बघूया। निफ्टीचे स्टॉक कुठले आहेत तर इथे आपण सर्चवर जायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा रिलायन्स जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर रिलायन्स इथे तुम्ही ॲड करू शकता। रिलायन्स इंडस्ट्रीज। आता तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला सेल करायचा आहे का बाय करायचा आहे, तो डिसिजन तुमचा असतो। सगळे सुरुवातीला बायच करतात, शॉर्ट पोझिशन फक्त आपण फ्युचरमध्ये घेऊ शकतो किंवा आपल्याकडे होल्डिंगमध्ये स्टॉक असेल तर त्यालाच सेल करू शकतो। तर बाय करायचा आहे। ॲड बाय केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे किती क्वांटिटी बाय करायची आहे ती क्वांटिटी ॲड करायची आहे। तुम्हाला लॉंग टर्ममध्ये ही बास्केट एक्झिक्यूट करायची आहे का इंट्राडेला बास्केट एक्झिक्यूट करायची आहे ते सिलेक्ट करायचं आहे। ऑर्डर तुमची मार्केट असेल का लिमिट असेल तर लिमिट प्राईस एंटर करायची आहे, त्याप्रमाणे ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल। इथे मी समजा 2520 ऑर्डर लावली तर ती ही ऑर्डर माझी एक्झिक्यूट होऊ शकते। तर मी इथे क्वांटिटी एकच सध्या ॲड करतोय, तर ॲड बास्केट केलं जाईल। ॲड बास्केट केल्यानंतर एका क्वांटिटीसाठी मला किती रुपये द्यावे लागतील ते इथे फायनल मार्जिनमध्ये येतील। आता मी समजा अजून एक स्टॉक इथे ॲड केला तर सर्चमध्ये जाऊन मी TCS ॲड करतोय। TCSमध्ये पण एकच क्वांटिटी मला बाय करायची आहे आणि प्राईज मला ठेवायचे 35 तर मी ॲड करतो। आता इथे फायनल मार्जिन चेंज झालेलं आहे। 2520 प्लस 3765 या दोघांची बेरीज करून 6285 ही प्राईज मला फुल बास्केटची पे करावी लागणार। अशा पद्धतीने तुम्ही 20 वेगवेगळे स्टॉक इथे ॲड करू शकता आणि ती बास्केट एकत्रितरित्या एक्झिक्यूट करू शकता। ही तयार झालेली बास्केट तुम्ही SIPसाठी पण वापरू शकता। जर तुम्ही इथे जर आपण इथे मागं गेलो, थोडंसं आपण इथे मागं जाऊया आणि SIPच्या बटनवर क्लिक केलं तर SIPमध्ये केल्यानंतर न्यू SIPवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सेम बास्केट बघायला मिळते निफ्टीची। जर तुम्ही त्या पर्टिक्युलर बास्केटची SIP करणार असाल, म्हणजे मी 4 स्टॉक त्याच्यामध्ये ॲड केलेत, प्रत्येकाची एक क्वांटिटी मला बाय करायची आहे, पण दर महिन्याला मला ती बाय करायची आहे, दर महिन्याला मला स्टॉक SIP करायचे आहे, तर मी ही बास्केट सिलेक्ट करू शकतो। त्याच्यानंतर मला इथे मंथली शेड्यूल करावं लागेल, टायमिंग शेड्यूल करायला लागेल। टायमिंग जे आहे ते 9:30 ते 3 या दरम्यानचंच सेट करावं लागेल, कारण मार्केट आवर्समध्येच हे स्टॉक बाय होणार आहेत, मार्केटमधून हे स्टॉक बाय होणार आहेत। म्हणून मला SIP जर करायची असेल तर फ्रिक्वेन्सी मला चेक करावी लागेल। एका वेळी तुम्ही 5 वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिक्वेन्सी चेक करू शकता। 5 तारखेला होणार आहे तर मंथली शेड्यूल 5 तारखेचा असणार आहे। अजूनही जर तुम्हाला पुढची डेट 12 तारीख घ्यायची असेल तर 12 घेऊ शकता। जर त्याच्या पुढची डेट 15 घ्यायची असेल तर 15 घेऊ शकता।
5 तारखेला तुमची जी क्वांटिटी सिलेक्ट केलेली आहे किंवा त्या बास्केटमध्ये जेवढी अमाऊंट आहे तेवढ्या अमाऊंटचे स्टॉक बाय होतील. 12 तारखेला परत सेम होईल, 13 तारखेला परत सेम होईल. इथे तुम्ही टायमिंग पण चेंज करू शकता किंवा सेम टायमिंग ठेवू शकता. तर हे SIP पण तुम्ही क्रिएट करू शकता बास्केटच्या मदतीनं. ती ही आहे बास्केट तयार करण्याची पद्धत. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या बास्केट तयार करू शकता. आता एक मी ऑप्शनची बास्केट तयार करून दाखवतो आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे हे पण सांगतो. वेगळा व्हिडिओ तर येणारच आहे, पण याच्यातच थोडं एक सिंपल सांगून देतो. फ्युचर आणि ऑप्शन एकत्र करून आपण एक बास्केट तयार करूया. तर मी इथं परत निफ्टी 2 म्हणून नाव देतो आहे आणि इथं सर्च करताना मी निफ्टी फ्युचर ॲड करतो आहे. निफ्टी फ्युचर डिसेंबरचा जर मला बाय करायचा असेल तर ॲड बाय करणार आहे मी. निफ्टी फ्युचर तुम्हाला माहिती आहे की लॉट साईजमध्ये बाय करावा लागतो आणि आत्ता करंट प्राईस चालू आहे 21,200. तर मला तो बाय करायचा आहे 21,180 रुपयाला. तो 180 मी ॲड करेन, त्याच्यानंतर ॲड इथे केले जाईल. 1,21,504 रुपयाचं मार्जिन मला लागतं आहे. आता मला हेजिंग जर करायचं असेल तर मी ह्याच्या अगेन्स्ट काय करेन, एक पुट बाय करेन किंवा एक कॉल सेल करेन. कारण ऑलरेडी माझी इथं लॉंग पोझिशन आहे. मग ही पोझिशन माझी हेज करायसाठी मला काय करायला लागेल, एक पुट बाय करायला लागेल किंवा कॉल सेल करायला लागेल. मग मी काय करणार, इथं 21,200चा कॉल जो आहे तो इथे सेल करेन. तर ॲड सेल पोझिशन केल्यानंतर प्राईस किती चालू आहे, 148 रुपये. मला बाय करायचं 145ला. ॲड केलं. ॲड केल्यानंतर इथे काय होईल, जे पूर्ण मार्जिन आहे ते मला इथे बघायला मिळेल. म्हणजे ऑप्शन सेल करताना मला 1,00,000 रुपये द्यायला लागणार होते, पण टोटल मार्जिन मला द्यायला लागणार होतं 1,42,000 रुपये, पण फायनल मार्जिन मला द्यायला लागते 1,35,000 रुपये. याच्याबरोबरच मी परत एक पुट जर बाय केला तर अजून मार्जिनमध्ये काय काय चेंजेस होतात ते पण बघूया. मग 21,000 समजा इथे मी पुट जर बाय करणार आहे तो इन द मनीचा करणार आहे. 21,300चाच पुट मी जर बाय करत असेल इन द मनीचा तर इथे काय होणार आहे ते आपण बघूया. 205 रुपयाला मला बाय करायचं आहे. ॲड करणार मी. ॲड केल्यानंतर मार्जिन बघा, एक पुट मी बाय केला आहे, एक कॉल मी सेल केला आहे आणि एक फ्युचर माझा ऑलरेडी इथे बाय केलेला आहे. 1,53,000 रुपये मला रिक्वायर्ड मार्जिन होतं, पण बास्केट मी एकत्र तयार केली त्यामुळं 61,407 रुपये मला इथे मिळालेले आहेत. इन्क्लूड एक्झिस्टिंग पोझिशन इथे विचारलं जातं. इथे त्याचा काही संबंध नाही आहे तसा इन्क्लूड एक्झिस्टिंग पोझिशनचा. तर तुम्हाला इथे जसं आपल्याला कार्टमध्ये डिस्काउंट मिळतं तसंच या बास्केट तयार करता, जेव्हा तुम्ही ऑप्शनचे बास्केट तयार करता तेव्हा तुम्हाला डिस्काउंट मिळतं आणि तेवढेच पैसे तुम्हाला पे करायची गरज असते. सो हे बास्केटचं महत्त्व आहे. तुम्ही स्टॉक बास्केट पण तयार करू शकता आणि ऑप्शनची पण बास्केट तयार करू शकता आणि बेनिफिट जे आहेत ते मिळवू शकता. एकत्रितरित्या ऑर्डर एक्झिक्यूट करणं, फंड बेनिफिट मिळवणं ऑप्शनमध्ये, या सगळ्या गोष्टी तुम्ही या बास्केटच्या मदतीने करू शकता. आय होप तुम्हाला स्टॉक बास्केट कशी तयार करायची आणि त्याची प्रोसेस व्यवस्थितपणे कळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरं अजून काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त विचारू शकता. धन्यवाद.